ठाणे महापालिकेतील विविध प्रलंबित प्रश्न तातडीनं मार्गी लावण्यासाठी शिवसेनेच्या जनता दरबारातून पाठपुराव्याला वेग आलाय. माजी महापौर अशोक वैती, माजी उपमहापौर राजेंद्र साप्ते आणि इतर पदाधिकाऱ्यांनी सभागृह नेते हनुमंत जगदाळे यांची भेट घेऊन विविध प्रलंबित प्रस्तावांवर चर्चा करत त्वरित निर्णय घेण्याची मागणी केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आनंद आश्रम येथे सुरू असलेल्या जनता दरबारात ठाण्यासह विविध भागातील नागरिकांच्या समस्या ऐकून त्यावर तातडीनं कार्यवाही करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याच अनुषंगानं महापालिकेतील रखडलेल्या प्रस्तावांना गती देण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीत कोविड काळात सेवा बजावलेल्या कर्मचाऱ्यांचा प्रस्ताव तातडीनं राज्य शासनाकडे पाठवणं, पंच ऑपरेटरच्या प्रस्तावाला महासभेची मंजुरी मिळवून शासनाकडे सादर करणं, तसेच भांडार लिपिकांच्या प्रलंबित प्रस्तावावर त्वरित निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली. याशिवाय विस्थापितांच्या पुनर्वसनासंदर्भातील प्रस्तावांना आयुक्तांची मंजुरी मिळावी, मालमत्ता कराशी संबंधित नागरिकांच्या तक्रारींचे तातडीनं निराकरण करावे आणि महापालिकेतील इतर प्रलंबित कामांना गती द्यावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली. नागरिकांच्या विविध प्रश्नांबाबत प्रशासनाकडे सातत्यानं पाठपुरावा करून प्रलंबित विषय मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले जातील, असे यावेळी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. आपल्या सर्वांना माहीत असेल, ठाणे शहरातल्या सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न हे दिघे साहेबांच्या काळापासून त्या ठिकाणी आनंदाश्रमामध्ये सोडवले जात होते आणि ठाण्यातला सर्वसामान्य नागरिक एक विश्वासाने त्या ठिकाणी येऊन निश्चित प्रकारे दिघे साहेबांच्याकडे त्या अडचणी मांडत होते आणि त्याच पद्धतीनं आज शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली अशोकजी वैती, आमचा राजू, ह्या सगळी मंडळी त्या ठिकाणी आठवड्यातून 1-2 वेळा त्या ठिकाणी बसतात आणि प्रथेप्रमाणे सर्वसामान्य माणसांचे प्रश्न ठाण्यामध्ये कुठे सोडवले जातात तर ते निश्चित प्रकारे त्या आनंदाश्रमामध्ये सोडवले जातात. अशा प्रकारचा मेसेज एक ठाणे शहरातील सर्व नागरिकांच्याकडे आहे आणि त्या दृष्टिकोनातून नेहमी आठवड्यातनं त्या ठिकाणी बसून असणारे प्रश्न त्या ठिकाणी घेऊन आज अशोक वैती, राजेंद्र साप्ते आणि ही मंडळी माझ्याकडे आल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांशी बसून प्रत्येक विषयानिहाय चर्चा केली आणि त्या विषयामध्ये कामगारांचे प्रश्न असतील, काही लोकांच्या घराचा प्रश्न असतो, शेवटी ठाणे शहरामध्ये राहणारा सर्वसामान्य नागरिक आणि त्याचं हित जपण्याचं काम गेली अनेक दशकं शिवसेनेच्या वतीने होत असतं. त्याच दृष्टिकोनातून आम्ही आज संबंधित अधिकाऱ्यांना या ठिकाणी बोलावून घेतलं आणि जे प्रश्न सोडवण्यासारखे आहेत ते प्रश्न निश्चित प्रकारे सोडवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. काही प्रश्न माननीय आयुक्तांच्या स्तरावर सुटण्यासारखे आहेत, ते माननीय आयुक्तांशी सुद्धा बोलून त्या प्रश्नाची सुद्धा उकल करून नागरिकांना दिलासा देण्याचं काम हे निश्चित प्रकारे आम्ही करणार आहोत. शेवटी हे सरकार, ही सत्ता ही सर्वसामान्य नागरिकांसाठी आहे, हे शिंदे साहेबांचं सातत्याने म्हणणं असतं आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करतोय. निश्चित प्रकारे अशोकजी वैती असतील, राजेंद्र साप्ते असतील, हे नेहमीप्रमाणे त्या ठिकाणावर सर्वसामान्य नागरिकांची व्यथा जाणून घेतात. त्याबद्दल प्रथम मी त्यांना धन्यवाद देतो आणि अशाच प्रकारचं कार्य शहरातल्या सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण बांधील आहोत. अशाच प्रकारच्या निश्चित प्रकारे जे काही सूचना असतील, जे प्रश्न प्रलंबित असतील ते सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. त्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करत आहोत.